नागपुर के सरकारी मेडिकल कॉलेज यानी कि जीएमसी में रेजिडेंट डॉक्टरों की हड़ताल के बीच अस्पताल प्रशासन ने बड़ा दावा किया है। मेडिकल अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडी के अनुसार हड़ताल का फिलहाल मरीजों की चिकित्सा सेवाओं पर कोई असर नहीं पड़ा है। ओपीडी पहले की तरह जारी है और केवल कुछ नियोजित सर्जरी ही प्रभावित हुई है। अस्पताल प्रशासन ने वैकल्पिक व्यवस्था कर चिकित्सा सेवाएं सुचारू रखने का दावा भी किया है। आमच्याकडे तरी सध्या याचा परिणाम पडलेला नाही आहे, कारण आमच्याकडे अनरजिस्टर्ड जेआर आहे आणि जे इन सर्व्हिस पीजी असतात, म्हणजे ज्यांना रुरलमध्ये सर्व्हिस केल्याच्या नंतर पीजी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन मिळते ते, प्लस आमच्याकडे एसआर आणि हे जे जेआर आहे आणि यांना आम्ही लावलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला सध्या तरी प्रॉब्लेम झालेला नाही। आणि डाटामध्ये सुद्धा आमचं जे काल ओपीडी होती ती आज तेवढीच ओपीडी आहे, फक्त काही प्लॅन सर्जरी थोड्या कमी झालेल्या, बाकी सगळं आमच्याकडे सध्या तरी काही प्रॉब्लेम झालेला नाही। आमच्या इथले आधी सध्या डॉक्टर राज गेजबे सर यांनी मीटिंग घेऊन सगळे अरेंजमेंट काल केलेली आहे। ओपीडी मध्ये सध्या जेआर चे ऍब्सेंस मुळे कोण सगळं काम सांभाळत आहे? तिथे युनिट इंचार्ज, तिथले लेक्चरर्स आणि काही आम्ही लावलेले जे बाकीचे ड्युटी डॉक्टर्स आहेत ते सध्या तिथे सांभाळत आहेत। इथे जीएमसी मध्ये तरी काही होणार नाही, कारण आपण सगळे डॉक्टर्सची ड्युटी लावलेली आहे आणि पण ओव्हरऑल लोकांना माहीत झालं तर पेशंटचं येणं कमी होऊ शकते, पण आमच्यातर्फे तर सगळ्या डॉक्टरची व्यवस्था लावलेली असल्यामुळे इथे प्रॉब्लेम येणार नाही।